नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टी 2026ची जर तुम्ही तयारी करत असाल, तर मित्रांनो आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील अतिशय महत्त्वाचे 30 प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. तुम्ही टी-ई-टी पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्ही पेपरसाठी जर तयारी करत असाल, तर आजचा सेशन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण सखोल स्पष्टीकरणासह घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहेत. तुम्ही जर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती टी-ई-टी परीक्षेसाठी जेवढे महत्त्वाचे विषय आहेत, त्या विषयाची तयारी करता येणार आहेत सखोल विश्लेषणासह. बघा मित्रांनो, आजचा हा सराव प्रश्नसंच भाग 1 असणार आहे. आपण या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत कशा पद्धतीने विचारले जातात. आणि मित्रांनो, आपण एक PDF घेतलेली आहे, त्याच्यामध्ये स्पष्टीकरण उत्तर हे सगळं एकत्रित असणार आहे. ठीक आहे. ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यावरती क्लिक करून आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये हे PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. आता बघा, प्रश्न पहिला काय दिले, स्व अध्ययन म्हणजे ह्युरिस्टिक मेथडचे जनक कोण आहेत? मित्रांनो, स्व अध्ययन ह्युरिस्टिक मेथडचे जनक कोण आहेत? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए आहे, आर्मस्ट्रॉंग. बघू शकता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिले की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि त्यांना स्वतःहून माहिती शोधण्यास प्रवृत्त करणे हा या पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे स्व अध्ययन या पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि त्यांना स्वतःहून माहिती शोधण्यास प्रवृत्त करणे हा या पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तरे सांगण्याऐवजी मार्गदर्शक म्हणून मदत करतात. विद्यार्थी संशोधकाच्या भूमिकेत राहून शिकण्यावर भर देतोय, म्हणजे लर्निंग बाय डुईंग याच्यावरती भर देतोय. ओके, तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील मित्रांनो. आपण या ठिकाणी सराव प्रश्नसंच भाग 1 घेत आहोत. ओके, अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न बघायचे आहेत. याच्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. बघा काय दिले, मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन काय आहे? मूल्यमापन म्हणजे काय, तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 मध्ये पाहायला मिळतोय की विद्यार्थ्याच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण निरीक्षण व मापन करणे म्हणजेच मूल्यमापन होय. ओके, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, मूल्यमापन ही एक व्यापक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मुलाच्या सर्वांगीण विकासावर विचार होतो. विद्यार्थ्याने नेमके काय आणि किती आत्मसात केले आहेत आणि त्याच्या प्रगतीचा दर्जा काय आहे याद्वारे ठरवल्या जाते. म्हणजे कशाद्वारे ठरवल्या जाते? मूल्यमापनाद्वारे ठरवल्या जाते. ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. स्मरणशक्तीचे म्हणजे मेमरीचे 3 टप्पे कोणते आहेत? मित्रांनो प्रश्न बघा काय दिले, स्मरणशक्ती म्हणजे मेमरीचे 3 टप्पे कोणकोणते आहेत? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय 2 मध्ये पाहायला मिळतो, सांकेतीकरण, साठवणूक आणि प्रत्यावहन. ओके, मित्रांनो आपल्याला सांकेतीकरण, साठवून आणि प्रत्यावहन हे काय आहे ते स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा काय दिले, माहिती मेंदूत साठवणे आणि वेळेवर ती आठवणे या क्रियेला आपण स्मृती असे म्हणतो. बघा, शॉर्टमध्ये आपण मेमरी या शब्दाचा अर्थ स्मरण म्हटले आणि स्मरणचं दुसरं नाव आहे मित्रांनो स्मृती, यालाच मेमरी पण आपण म्हणतोय. मग मेमरी म्हणजे काय, शॉर्टमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की माहिती मेंदूत साठवणे आणि ती वेळेवर आठवणे या क्रियेलाच काय म्हणतात, तर स्मृती म्हणतात मित्रांनो. ओके, मग आपण त्याचे 3 टप्पे या ठिकाणी बघणार आहोत. बघा, पहिला टप्पा आहे संहिताकरण म्हणजे इनकोडिंग. काय आहे, तर माहिती मेंदूमध्ये घेऊन तिला अर्थपूर्ण स्वरूप देणे यालाच आपण संहिताकरण असे म्हणतो. त्याच्यानंतरचा टप्पा आहे संचयन म्हणजे स्टोरेज. हे काय आहे, तर मित्रांनो मिळालेली माहिती दीर्घकाळासाठी मेंदूत साठवून ठेवणे म्हणजेच आपण त्याला स्टोरेज म्हणतो. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो टप्पा आहे तो आहे मित्रांनो पुनर्स्मरण, याला रिट्रायवल म्हणतो आपण. गरज पडल्यावर ती माहिती आठवून बाहेर काढणे म्हणजेच पुनर्स्मरण होय, रिट्रायवल होय. ओके, हे तिन्ही टप्पे स्मरणशक्तीचे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांचा अर्थ, त्यांची व्याख्या शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. ओके, यानंतर आपण ट्रिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. याची तिन्ही टप्प्याची ट्रिक लक्षात ठेवा. ESR म्हणजे इनकोडिंग, स्टोरेज, रिट्रायवल, मराठीमध्ये संसंपू. ओके, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे, आपण या ठिकाणी स्पष्टीकरण महत्त्वाचे घेत आहोत. ओके, याच्यानंतर प्रश्न 4 बघा काय दिले, की अध्यापनाची उद्गामी पद्धत म्हणजे इंडेक्टिव्ह मेथड म्हणजे काय? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतोय की उदाहरणाकडून नियमाकडे जाणे म्हणजेच आपण याला उद्गामी पद्धत इंडक्टिव्ह मेथड असे म्हणतो.
ओके. मग आता बघा, हे या पद्धतीचे अध्यापन पद्धतीचे 2 प्रकार आहे. एक आहे उद्गामी पद्धत आणि दुसरी आहे अवगामी पद्धत. मग अवगामी पद्धत म्हणजे काय? तर याचीच उलट क्रिया म्हणजे नियमाकडून उदाहरणाकडे जाणे म्हणजे अवगामी पद्धत. त्याला डिडक्टिव्ह मेथड असे पण म्हणतात. लक्षात ठेवा. मग आता स्पष्टीकरणामध्ये काय दिले बघा, तर अनेक विशिष्ट उदाहरणांचे किंवा प्रयोगाचे निरीक्षण करून त्यावर एक सामान्य नियम किंवा सिद्धांत स्वतः तयार करणे म्हणजे उद्गामी पद्धत होय. यालाच उदाहरणापासून नियमाकडे जाणे आपण असे म्हणत असतो. क्लिअर झालं? लक्षात ठेवा मित्रांनो. आपण या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिले. डिस्लेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? याचा आन्सर सर्वांना माहिती असेल की वाचनाशी संबंधित आहे. वाचनाशी संबंधित अडचण म्हणजेच डिस्लेक्सिया हा विकार याच्याशी संबंधित आहे. मग गणिताशी संबंधित अडचण हा विकार कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर डिस्कॅल्क्युलिया. डिस्कॅल्क्युलिया हे गणिताशी संबंधित अडचण आहे. लिहिण्याशी संबंधित अडचण हे काय आहे तर डिस्ग्राफिया. डिस्ग्राफिया. ओके. हे लक्षात ठेवा. हे तिन्ही जे विकार आहे वाचनाशी संबंधित आताच बघितलं आपण डिस्लेक्सिया, गणिताशी संबंधित अडचण म्हणजेच डिस्कॅल्क्युलिया, लिहिण्याशी संबंधित अडचण म्हणजे डिस्ग्राफिया. ओके. महत्त्वाचे या ठिकाणी आपण पॉईंट बघितलेली आहेत. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले. हा प्रामुख्याने वाचन व लेखन कौशल्याशी संबंधित शिक्षणातील अडचणीचा म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटीचा एक विकार आहे. यात मुलांना अक्षरे ओळखणे, शब्द वाचणे किंवा लिहिताना चुका होणे अशा अडचणी येतात. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6 बघा काय दिले. अध्ययन संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग हे काय आहे? अध्ययन संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग हे काय आहे? तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की एका परिस्थितीतील शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे म्हणजेच आपण याला अध्ययन संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंग असे म्हणत असतो. ओके. मग आधी शिकलेले ज्ञान जेव्हा नवीन काही शिकताना मदत किंवा अडथळा निर्माण करते त्याला संक्रमण असे म्हणतात. उदाहरणार्थ सायकल चालवायला शिकल्याचा फायदा दुचाकी चालवताना होतो. बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा काय दिले. हर्बार्ट यांच्या अध्यापन पद्धतीत किती पायऱ्या आहेत म्हणजे किती स्टेप आहे? हर्बार्टची जी अध्यापन पद्धती आहे त्याचे स्टेप किती आहे असा प्रश्न केलाय. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते 5 स्टेप आहे. मग हर्बार्ट यांच्या पंचपदीमध्ये प्रस्तावना म्हणजे तयारी, विषय प्रतिपादन म्हणजे प्रस्तुती, तुलना, सामान्यीकरण आणि उपाययोजन यांचा समावेश होतो. हे 4 स्टेप आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्नही विचारला जाऊ शकतो की हर्बार्ट यांच्या पंचपदी पायऱ्यामध्ये कोणकोणते स्टेप्स येतात किंवा येत नाहीत असे ऑप्शन पण आपल्याला देऊ शकतात. ठीक आहे. त्यासाठी हे जे पंचपदी आहे ते लक्षात ठेवा. प्रस्तावना, विषय प्रतिपादन, तुलना, सामान्यीकरण, उपाययोजन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा बघा काय दिले. नकारात्मक प्रबलन म्हणजे निगेटिव्ह रेन्फोर्समेंट कशासाठी वापरले जाते? बघा मित्रांनो, निगेटिव्ह रेन्फोर्समेंट हे कशासाठी वापरले जाते तर हवे असलेले वर्तन वाढवण्यासाठी अवांछित गोष्ट काढून टाकणे म्हणजे पर्याय 4 मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके मित्रांनो, स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर करूया. बघा काय दिले. एखादी अप्रिय किंवा त्रासदायक गोष्ट थांबवून चांगली सवय किंवा इष्ट वर्तन वाढवणे म्हणजेच नकारात्मक प्रबलन होय. उदाहरणावरून समजून घेऊ की विद्यार्थी रोज गृहपाठ करतो म्हणून त्याचा अतिरिक्त गृहपाठ हे बंद करणे. क्लिअर झालं? महत्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा काय दिले. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा. बालकाच्या सामाजिकरणाची म्हणजे सोशियलायझेशनची प्राथमिक संस्था म्हणजे पहिली संस्था कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे. पर्याय बी मध्ये आहे कुटुंब, फॅमिली. मित्रांनो, कुटुंब फॅमिली हे आपल्या प्रश्नाचं सोशियलायझेशनची पहिली संस्था आहे. बरोबर. आणि याच्याच मध्ये आई आणि वडील ओके, मूल सर्वात आधी आपल्या कुटुंबातच आई वडिलांकडून सामाजिक मूल्ये, भाषा आणि वागण्याचा प्राथमिक पद्धती शिकत असते. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा बघा काय दिले. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली? महत्वाचा प्रश्न आहे. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये आहे. विल्यम वुंड यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. ओके. स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर करू. 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग येथे त्यांनी पहिली अधिकृत मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करून मानसशास्त्राला विज्ञानाचा एक दर्जा दिला. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 बघा काय दिले.
की अव्याप्त बुद्धिमत्ता किंवा सुप्त अध्ययन याला लेटंट लर्निंग असे म्हणतो, ही संकल्पना कोणी मांडली? अव्याप्त बुद्धिमत्ता, सुप्त अध्ययन, लेटंट लर्निंग ही संकल्पना कोणी मांडली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळते. एडवर्ड टोलमन यांनी सुप्त अध्ययन लेटंट लर्निंगची संकल्पना मांडली. ओके, मग आपले जेवढे डाऊट आहे ते स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. टोलमननुसार अध्ययन मनात घडलेली असते आणि जोपर्यंत त्यांची गरज भासत नाहीत किंवा एखादी बक्षीस मिळत नाहीत तोपर्यंत वर्तनात हे दिसून येत नाहीत. क्लिअर झालं? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा बघा मित्रांनो. हे रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचा सेशन आहे मित्रांनो. हा जो सेशन आहे हा आपल्याला रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ओके, आणि दररोज आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अशाच पद्धतीने शिकणार आहोत. ओके, महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेत असतो आणि इम्पॉर्टंट प्रश्नसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग फास्टमध्ये जर आपल्याला रिव्हिजन या ठिकाणी करता येणार असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो. सोबतच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी शिकत राहणार आहोत. ओके, स्पष्टीकरणासह आपले सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न क्रमांक 12 बघा काय दिले. भावात्मक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली? इमोशनल इंटेलिजन्स, भावात्मक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ही कोणी लोकप्रिय केली? तर डॅनियल गोलमन यांनी लोकप्रिय केली. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, मग यावरची जे आपले डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू की स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखून त्यांचे योग्य नियमन आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता म्हणजेच भावात्मक बुद्धिमत्ता होय. 1995च्या त्यांच्या पुस्तकामुळे ही संकल्पना एक जगप्रसिद्ध झाली. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 13 बघा काय दिले. शिक्षकाचा लोकशाहीवादी दृष्टिकोन वर्गात कसा असावा? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, स्वातंत्र्य देणे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. ओके, आता तुमचे सर्व डाऊट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, लोकशाहीवादी अध्यापनात वर्गात समानता, सहभाग आणि संवादाला महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांच्या मतांचा आदर करून त्यांना सक्रिय सहभागाची संधी दिली जाते. हे या ठिकाणी आपल्याला जेवढे डाऊट आहेत ते क्लिअर झाले असतील मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 बघा काय दिले. प्रगतिशील शिक्षण याला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणतो आपण. याचे समर्थक कोण आहे? प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे समर्थक कोण आहेत? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 मध्ये पाहायला मिळतो. जॉन डुई हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजे प्रगतिशील शिक्षणाचे एक समर्थक होते. या प्रश्नावरचे जेवढे काही तुमचे डाऊट आहेत ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. अमेरिकन विचारवंत जॉन डुई यांनी कृतीद्वारे शिक्षण म्हणजे लर्निंग बाय डुईंग यावर भर दिला आणि शाळा हा समाजाचाच एक अविभाज्य भाग मानला. कोणी तर जॉन डुई यांनी मानला. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 बघा काय दिले. अध्यापनाची अवगामी पद्धत म्हणजे डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? हे आपण इंडक्टिव्ह मेथडमध्येच बघितलं होतं. ओके, इंडक्टिव्ह मेथडमध्येच बघितलंय की उद्गामी पद्धत. ओके, याच्यामध्ये बघितलंय. अध्यापनाची अवगामी पद्धत म्हणजेच काय? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ मध्ये नियमाकडून उदाहरणाकडे जाणे म्हणजे डिडक्टिव्ह मेथड, उदाहरणाकडून नियमाकडे जाणे म्हणजे इंडक्टिव्ह मेथड. ठीक आहे, यालाच उद्गामी पद्धत आपण असं म्हणतो. ठीक आहे, आता बघा महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. प्रथम सामान्य सूत्र किंवा नियम सांगणे आणि नंतर तो वेगवेगळ्या विशिष्ट उदाहरणांनी सिद्ध करणे म्हणजेच काय आहे? तर अवगामी पद्धत आहे, डिडक्टिव्ह मेथड आहे. क्लिअर झालं? याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 बघा काय दिले. नैतिक विकासाची उपपत्ती म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट हे कोणी मांडली? नैतिक विकासाची उपपत्ती मॉरल डेव्हलपमेंट हे कोणी मांडली? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब लॉरेन्स कोहलबर्ग. ठीक आहे, जीन प्याजे यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर मित्रांनो, यांनी मांडलेला आहे संज्ञानात्मक सिद्धांत. हे सर्वांना माहिती असेल. संज्ञानात्मक सिद्धांत कोणी मांडला? तर जीन प्याजे यांनी मांडला. यालाच इंग्रजीमध्ये आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी असे म्हणतो मित्रांनो. संज्ञानात्मक विकास सिद्धांत हे कोणी मांडला? तर जीन प्याजे यांनी मांडलेला आहे. ओके, या प्रश्नावरचे जे तुमचे डाऊट आहे ते पण स्पष्टीकरणात क्लिअर करू. कोहलबर्ग यांनी मानवाच्या नैतिकतेच्या विकासाचे 3 मुख्य स्तर आणि 6 टप्पे
3 मुख्य स्तर आणि 6 उपटप्पे स्पष्ट केलेले आहेत. ठीक आहे. मग 3 मुख्य स्तराचे त्यांनी 6 टप्पे असे केलेले आहेत. तर प्रत्येक स्तराला 2-2 टप्पे दिलेले आहे मित्रांनो. प्रत्येक स्तराला किती 2-2 टप्पे त्यांनी दिलेले आहेत. असे एकूण 6 टप्पे झाले आणि स्तर किती झाले तर 3 स्तर झाले. ठीक आहे. अशा पद्धतीने कोहलबर्ग यांनी मॉरल डेव्हलपमेंट थेअरीमध्ये नैतिक विकासाचे 3 मुख्य स्तर आणि 6 उपटप्पे स्पष्ट केलेले आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. बुद्धिमापनाची पहिली चाचणी कोणी तयार केली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय अ मध्ये पाहायला मिळते. अल्फ्रेड बिनेट आणि सायमन यांनी बुद्धिमापनाची पहिली चाचणी तयार केली. मित्रांनो, स्पष्टीकरणामध्ये बघायचं काय दिले. 1905 मध्ये फ्रान्समध्ये अल्फ्रेड बिनेट यांनी त्यांच्या सहकार्यासोबत सायमन म्हणजे मंदबुद्धी मुलांची बौद्धिक पातळी मोजण्यासाठी पहिली यशस्वी बुद्धिमत्ता चाचणी बनवली. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18 बघा. हा प्रश्न पण आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय? तर डिस्कॅल्क्युलिया म्हणजे मित्रांनो गणित क्रिया करण्यातील दोष, हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अंकाची ओळख, मूलभूत गणिती चिन्हे आणि बेरीज वजाबाकी यासारख्या क्रिया करण्यात तीव्र अडचण येणे म्हणजेच डिस्कॅल्क्युलिया होय. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा बघा काय. मुलांमध्ये सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी कशी विकसित करता येईल? मुलांमध्ये सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी कशी विकसित करता येईल? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते. मुक्त विचारांना म्हणजे प्रोत्साहन देऊन, डायव्हर्जंट थिंकिंगला प्रोत्साहन देऊन मुलांमध्ये सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी विकसित करता येते. ओके. आता या प्रश्नावरचे तुमचे डाऊट या ठिकाणी स्पष्टीकरणात क्लिअर करू. सर्जनशीलता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विविध अंगाने विचार करण्याची आणि स्वतःचे प्रयोग करण्याची संधी देणे हे आवश्यक असते. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा बघा काय दिले. ब्लूमच्या वर्गीकरणात म्हणजे ब्लूम्स टॅक्सॉनॉमीमध्ये सर्वोच्च स्तर कोणता आहे? मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतो. मूल्यमापन हा जो स्तर आहे हा सर्वोच्च स्तर आहे. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणजे ब्लूमच्या वर्गीकरणामधील हा सर्वोच्च स्तर आहे मूल्यमापनाचा. ओके. मग या प्रश्नावरचे डाऊट आपण विश्लेषणामध्ये बघूया. 1956च्या मूळ वर्गीकरणानुसार मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन हा सर्वोच्च स्तर होता, परंतु 2001च्या सुधारित आवृत्तीत निर्मिती म्हणजे क्रिएटिंग हा सर्वोच्च स्तर मानला गेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे चेंजेस आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा बघा काय दिले. प्रश्न असा केले की शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे मुख्य कारण काय? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क मध्ये पाहायला मिळतो. विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान तपासणे आणि कुतूहल जागृत करणे हे याचा मागचा मुख्य कारण आहे. शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे मुख्य कारण आहे मित्रांनो. ठीक आहे. मग या प्रश्नावरची डाऊट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू की पाठाच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाते आणि ते विषयाशी मानसिकदृष्ट्या जोडले जाते. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 22 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? स्कॅफोल्डिंग ही जी संकल्पना आहे ही संकल्पना तात्पुरती मदत करणे याच्याशी संबंधित आहे. यालाच आपण टेम्पररी हेल्प अशी सुद्धा इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता. ओके. आता या प्रश्नावरची तुमचे डाऊट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करू. रशियन मानसशास्त्रज्ञ लेव वायगोस्की यांच्या मते मुलाला एखादी नवीन गोष्ट शिकताना प्रौढांकडून किंवा शिक्षकांकडून सुरुवातीला दिलेली तात्पुरता आधार म्हणजे स्कॅफोल्डिंग आहे. आता तुम्हाला समजलं असेल की नेमकं स्कॅफोल्डिंग म्हणजे काय आहे. ओके. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा बघा काय दिले. मनोसामाजिक विकास म्हणजे सायकोसोशियल डेव्हलपमेंट सिद्धांत कोणी मांडला? मनोसामाजिक विकास सिद्धांत कोणी मांडला? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एरिक एरिक्सन. पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग या प्रश्नावरचे तुमचे डाऊट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. जर्मन अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांनी मानवी जीवनाचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा विकासाचे 8 महत्त्वाच्या संघर्षात्मक टप्पे विभागले आहेत. म्हणजे या टप्प्यामध्ये त्यांनी विभागलेले आहेत. किती तर 8 महत्त्वाच्या संघर्षात्मक टप्प्यामध्ये त्यांनी विभागलेला आहेत. ओके. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा बघा काय दिले. पियाजे यांच्या मते बालक जेव्हा नवीन माहिती जुन्या ज्ञानात सामावून घेतो त्या प्रक्रियेला काय म्हणतात? जीन पियाजे यांच्या मते की बालक जेव्हा नवीन माहिती जुन्या ज्ञानात सामावून घेतो या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रक्रियेलाच म्हणतात असिमिलेशन, आत्मसातीकरण. ओके. पर्याय अ मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. आता यावरची तुमचे डाऊट आपण विश्लेषणामध्ये स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार नवीन अनुभव किंवा माहिती
जुन्या मानसिक संरचनेत म्हणजे स्कीमामध्ये जशीच्या तशी सामावून घेणे म्हणजेच आत्मसातीकरण होय. मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की आत्मसातीकरण म्हणजे असिमिलेशन हे नेमकं काय आहे. ओके, या स्पष्टीकरणावरून लक्षात आलं असेल की नेमकं आत्मसातीकरण हे काय आहे ते. ओके, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा बघा काय दिले. अनेक बुद्धिमत्ता याला मल्टिपल इंटेलिजन्स म्हणतो आपण. बहुविध बुद्धिमत्ता असे पण तुम्ही याला म्हणू शकता मल्टिपल इंटेलिजन्सला. अंगविक्षेपणात्मक म्हणजे बॉडली काइनेस्टिक बुद्धिमत्ता हे कोणामध्ये सर्वात जास्त असते. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतो, खेळाडू आणि नर्तक. ओके, यावरचे तुम्हाला जेवढे डाऊट आहे ते स्पष्टीकरणामध्ये क्लिअर होऊन जातील. हॉवर्ड गार्डनर यांच्या मते आपल्या संपूर्ण शरीरावर किंवा एखाद्या भागावर नियंत्रण ठेवण्याची आणि कौशल्याने हालचाली करण्याची क्षमता खेळाडू, नर्तक, शल्यचिकित्सक यांच्यात जास्त असते. अशा पद्धतीने आपण मित्रांनो 25 प्रश्न बघितलेले आहेत. 25 पैकी किती प्रश्नांची अचूक उत्तर तुम्हाला देता आली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर तुम्ही मेसेज कमेंट बॉक्समध्ये पाठवायचा आहे. PDF म्हणून तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिसत असेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तुम्हाला ही PDF आपल्या या टेलिग्राम ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे, मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.